शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीबद्दल राज्यपालांनी आज चिंता व्यक्त केली. वाढत्या रहदारीमुळे अजून एका व्यक्तीनं आपला जीव गमावला. शहरातील झोपडपट्ट्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. अतिक्रमण विरोधी दलाच्या कारवाईला राजकीय कार्यकर्त्यांनी तसंच सामाजिक संस्थांनी विरोध दर्शवला आहे. तुझ्या हाताचे ठसे मॅच केले की केस खलास आहे. हे पहा, तुम्ही मला चांगल्या घरचे दिसताय म्हणून शिस्तीत विचारतोय. लवकर सांगा काय झालं होतं ते. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करायचो. मग खून का केला? भांडण? ए, खून का केला? हे बघ, तुझे केलेस त्याची शिक्षा तुला मिळणारच आहे. तिचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं होतं. प्राजक्ता खूप बदलली होती. पण याआधी मी तिला खरंच कधी काय केलं नाही. तिला यायला उशीर व्हायला लागला होता. आधी मला वाटलं काम असेल, पण काय? माहिती बघू. हे घ्या. हे नाही, डायरी. हां, हे घ्या. पेन. तू मेकॅनिकल इंजिनियर आहेस? हां, तू मेकॅनिकल इंजिनियर आहेस का? हो. एमटेक केलंय 2012ची बॅच. आणि मिसेस? HR हेड होती प्राजक्ता. एकदम हार्डवर्किंग. थोडी फटकळ पण आहे. आय मीन होती. माझ्याशिवाय तिला दुसरं कोणी आवडू शकेल हे मला सहनच झालं नाही. आणि म्हणून तू तिचा खून केलास? पण माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिचंही होतं. अगदी आत्तापर्यंत होतं. तू कुठे नोकरी करतो? MS स्टील्समध्ये प्रोडक्शन इंजिनियर आहे. IT वाल्यांसारखे पगार नसतात आम्हाला. प्राजक्ताला पगार जास्त होता. म्हणून आमच्यात भांडणं होतात.
असं तिला वाटत होतं. नाही, पण असं नव्हतं. मी तिच्या पगारावर कधीच डोळा ठेवला नाही. मी जेलस नव्हतो. मी असं धडपड करणाऱ्यांपैकी नाहीये. पण मला आत्ता सांगता येत नाही की अफेअर होतं की नाही. मला भीती याचीच आहे की नुसती शंकेच्या जोरावर तर मी तसे पुरावे आहेत माझ्याकडे. बाकी तुम्ही शोधालाच. पण पुरावा फारसा नाही. प्राजक्ताची स्माइल खूप छान होती आणि आवाज पण. तुम्हाला पुरावे सापडतील ना? सापडतील ना. हे जनतेचे सेवक तेवढ्या पुरतेच आहेत. हां. भाऊ, हे काय हात नको लावू. एव्हिडन्स आहे. भांडणं का व्हायची? भांडणं का व्हायची? काय रे साहेब काय विचारतायत? काय ग, केवढा उशीर? आज खूप काम होतं का? बर, जेवण वगैरे काही झाले का? खाल्लं थोडं बाहेर. सिद्धांत, थोडं डोकं दाबून देतोस का प्लीज? हो, आणि तेल पण लावून देतो. आय लव्ह यू.
लव यू टू माऊ. बर, मी कॉफी करणार आहे. तू घेणार ना थोडी? हां, अर्धा कप. बर, ठीक आहे, आलोच. आणि काय रे, तू किती वाजता आलास? 6:30. अगं तुझा नवरा मेकॅनिकल कामगार आहे. 9 ते 6:30 शिफ्ट. काही हां. अगं खरंच, कामगार आणि आम्ही एकत्र बाहेर पडतो. ना आमच्या कुठल्या पार्ट्याच असतात ना कुठले डेज. अरे पण डोक्यावर टांगती तलवार तर नसते ना सारखी. जाऊ दे ग, आत्ता आलीस ना घरी. हे घे. ऐक. सिद्धांत, हम्म, माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. सॉरी, 2 गुड न्यूज आहेत. खरंच? चल रे, तसलं काही नाही. प्लॅनिंग करतोय ना आपण. मग काय गुड न्यूज आहेत? आधी गुड की नॉट सो गुड? आधी गुड. माझं प्रमोशन झालंय. पुन्हा? ही काय रिॲक्शन आहे? सॉरी, कंटिन्यू. आजपासून मी आमच्या कंपनीची HR हेड. आईला सहीच ग. म्हणजे तू पूर्ण एशिया पॅसिफिकची HR HR हेड, येस. हा? मग हे काय कॉफी वगैरे पीत बसलेस? आणि ते चल अरे आता नाही. एक एक पेक बनवतो. नाही, नको. घे पाय तिकडे. असे मी आज खूप दमली आणि बाहेर गेले होते ना, तेव्हा एक ब्रीजरी झाली. तुला माहिती आहे, पॅकेजमध्ये पण 35% हाईक मिळाले. आणि आमचे जे MD आहेत ना, प्रवीण कुमार, ते काय म्हणाले, आजपर्यंत आमच्या कंपनीमध्ये इतक्या कमी वेळात एवढी प्रोग्रेस कुणीच केली नव्हती. आय एम द फर्स्ट वन. प्राऊड ऑफ यू माऊ. अगं हां, दुसरी गुड न्यूज काय? अरे हो, सांगायचंच राहिलं. माझं टायमिंग कदाचित आता पूर्वीसारखं राहणार नाही. म्हणजे घरी यायला कदाचित उशीर होईल. अगं हो, पण उशीर म्हणजे कधीपर्यंत? काय ग? हं? तुला उशीर म्हणजे कधीपर्यंत? तसं आत्ता निश्चित नाही सांगता येणार, पण प्रवीण जितका वेळ असेल तितका वेळ. आणि यायचं जायचं काय? अरे ऑफिसची कॅब आहे ना. अगं हो, पण हे अवघड आहे. काहीतरी निश्चित वेळ नको का? अरे बघू रे, किती प्रश्न विचारतोयस. आत्ताच कसं सांगता येईल बरं सगळं?
अजून रागावलायस माझ्यावर? पण मलाही नाही कळलं मी कधी सौरभमध्ये